हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स मधली पुढची स्टोरी आपण स्टार्ट करतोय. आजच्या स्टोरीचा टॉपिक आहे आपला स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. खूप छान प्रकारे आपण स्टोरीला सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्की स्टोरी ऐका आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. जर स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या टॉपिकचं रिव्हिजन छान झालंय असं वाटलं तर डेफिनेटली कमेंट करायला विसरू नका. आजच्या स्टोरीमध्ये मी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन सांगणार आहे. आता बाळांनो, वेगवेगळ्या फील्डमध्ये मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कशा प्रकारे एक्सप्लेन केलंय हे आधी समजून घेऊ. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मॉलिक्युलचं स्ट्रक्चर म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युलाच असतो. जसं की माझ्याकडं सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्याला मी NaOH असं लिहिणार आहे. माझ्याकडं मॅग्नेशियम क्लोराईड आहे, त्याला मी MgCl2 असं लिहिणार आहे. किंवा माझ्याकडं H2SO4 आहे, सल्फ्युरिक ऍसिड, त्याला आपण H2SO4 असं रिप्रेझेंट करतो. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मॉलिक्युलचं स्ट्रक्चर म्हणजेच त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असं आपण म्हणू शकतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मॉलिक्युलचं स्ट्रक्चर हे 2 डायमेन्शन मध्ये एक्सप्लेन केलंय. जसं की तुम्ही बेन्झीन रिंग काढता, ती 2 डायमेन्शनल असते. नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर काढता, ते 2 डायमेन्शन मध्ये असतं. फिजिसिस्ट यांनी मॉलिक्युलचं स्ट्रक्चर हे 3 डायमेन्शन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि बायोलॉजिस्ट यांनी प्रोटीनचं स्ट्रक्चर हे 4 लेवलवर एक्सप्लेन केलेलं आहे, हे विसरू नका. मग प्रोटीनचं स्ट्रक्चर आपण 4 लेवलवर कसं एक्सप्लेन करतो, तर प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर असे 4 स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, तर लक्षात ठेवायचे की प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये बाळांनो देर इज अ लिनियर चेन ऑफ अमायनो ऍसिड अँड दीज अमायनो ऍसिड लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये फक्त अमायनो ऍसिडची लिनियर चेन असतं. अमायनो ऍसिड सिक्वेन्सने एकमेकांना जोडलेले असतं. आणि प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये आपण कसं ड्रॉ करू शकतो, दाखवू शकतो, तर एका सिंगल लाईननं आपण त्याला ड्रॉ करू शकतो. प्रायमरी स्ट्रक्चर हे एखाद्या थ्रेड सारखं आहे, फ्लेक्झिबल थ्रेड सारखं आहे, रिजिड रॉड सारखं नसतं. कारण प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन हे फर्दर फोल्डिंग दाखवणार आहे आणि पुढचे स्ट्रक्चर तयार करणार आहे. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये आपण अमायनो ऍसिडची सिक्वेन्स आपल्याला माहित असते, त्यामुळं पोझिशनल इन्फॉर्मेशन अमायनो ऍसिडची आपल्याला भेटते. पहिला अमायनो ऍसिड कोणता आहे, दुसरा कोणता आहे, चौथा कोणता आहे, आणि अशा प्रकारे अमायनो ऍसिडची पोझिशन, नंबर आपल्या लक्षात येऊ शकतो. आता जर असं म्हणलं की प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये लिनियर चेन असते, तर त्या चेनला 2 एंड असतील. एक लेफ्ट एंड असेल आणि दुसरा राईट एंड असेल. जो लेफ्ट एंड आहे तर तो फर्स्ट अमायनो ऍसिड असतो आणि त्याचा राईट एंड जो असतो तर तो लास्ट अमायनो ऍसिड असतो. फर्स्ट अमायनो ऍसिड हा रिप्रेझेंट केला जातो N टर्मिनलने, आणि कारण तिथं अमायनो ऍसिड ग्रुप असतो. आणि लास्ट अमायनो ऍसिड हा रिप्रेझेंट केला जातो C टर्मिनलने, जिथं कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये लिनियर अमायनो ऍसिडची चेन असते आणि हे अमायनो ऍसिड पेप्टाइड बॉन्डनं जोडलेले असतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता ज्यावेळेस मी पुढच्या सेकंडरी स्ट्रक्चर कडे जातो, तर सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे कसे तयार होतात, तर पॉलीपेप्टाइड चेन ही फर्दर फोल्डिंग करून तयार होत असते. म्हणजे जी लिनियर चेन होती प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये, आता ही चेन जर अशी एकमेकांवर गुंडाळली तर गुंडाळल्यानंतर तयार होणारा स्ट्रक्चर म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर असेल. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपण सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपण 3 टाईप पाहतो. पहिला जो टाईप आहे तो आहे अल्फा हेलिक्स. अल्फा हेलिक्स मध्ये काय असतं, राईट हँडेड कॉइलिंग असते. जसे आपल्या रिव्हॉल्विंग स्टिअर केसेस असतात घराला पायऱ्या बसवलेल्या, तर तशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं. आणि अल्फा हेलिक्स हे एक्झाम्पल आहे अल्फा केरॅटिन, जे हिअर्स मध्ये वगैरे प्रेझेंट असतं. सेकंड सांगता येईल मला बीटा प्लेटेड शीथ, आणि बीटा प्लेटेड शीथ हे सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीन आहे, ज्याचं एक्झाम्पल आहे बीटा केरॅटिन. आणि तिसरं आहे ट्रिपल हेलिक्स.
आणि ट्रिपल हेलिक्स हे जे आहे तर हे कोलॅजन हे त्याचं एक्झाम्पल येऊ शकतं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कोणते बॉन्ड येतात तर सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये पेप्टाइड बॉन्ड असतात आणि त्याचबरोबर यस हायड्रोजन बॉन्ड तयार झालेले असतात. पेप्टाइड बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्डिंग असणं हे सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आम्हाला पाहायला भेटतं. त्यानंतर आहे टर्शरी स्ट्रक्चर. अजून हे जे सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीन आहे तर ही पॉलिपेप्टाइड चेन अजून फर्दर फोल्डिंग दाखवते आणि अजून फोल्डिंग झाल्यामुळं टर्शरी स्ट्रक्चर तयार होतात. आणि टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन यांचा जर सेप मला सांगायचं म्हणलं तर हॉलो उलन बॉल लाईक सेप असतो, लक्षात ठेवायचं. टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीनचा सेप कसा आहे, हॉलो उलन बॉल लाईक आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही. आणि टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन हे बायोलॉजिकली ऍक्टिव्ह असतात, कारण टर्शरी स्ट्रक्चर प्रोटीन ज्यावेळेस स्ट्रक्चर तयार करत असतात त्यावेळेस त्याच्यावर पॉकेट्स किंवा क्रिवायसेस तयार होतात आणि दीज पॉकेट और क्रिवायसेस ऍक्ट ॲज अ ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाईम, लक्षात ठेवायचे. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन नंतर मला पुढे जाता येईल क्वाटर्नरी स्ट्रक्चर. नाही, याच्या अगोदर अजून एक पॉइंट मी सांगतो की टर्शरी स्ट्रक्चर तयार होत असताना कोणते तिथं फोर्सेस किंवा बॉन्ड तयार होतात तर तिथं पेप्टाइड बॉन्ड आहे बाळांनो, हायड्रोजन बॉन्ड आहे, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन आहे, वंडरवॉल फोर्सेस आहेत, आयोनिक बॉन्ड आहेत, कोव्हलॅंट बॉन्ड आहेत, डायसल्फाइड बॉन्ड आहेत. हे सगळे बॉन्ड आम्हाला टर्शरी स्ट्रक्चर मध्ये पाहायला भेटतात. टर्शरी स्ट्रक्चर नंतर मी क्वाटर्नरी स्ट्रक्चर कडे जातो आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर कडे मला सांगता येईल यस मोर दॅन वन पॉलिपेप्टाइड चेन, एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड चेन एकत्र येऊन क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होतं. आतापर्यंत आपण पाहिलं की एकच सिंगल पॉलिपेप्टाइड चेन होती प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड चेन एकत्र येऊन यस हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होत असतं. क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये समजा याचं एक्झाम्पल काय आहे तर याचं एक्झाम्पल आहे हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन मध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात, 2 अल्फा चेन असतात आणि 2 बीटा चेन असतात. प्रत्येक अल्फा चेन मध्ये 141 अमायनो ऍसिड असतात आणि प्रत्येक बीटा चेन मध्ये 146 अमायनो ऍसिड असतात. आणि ह्या ज्या 4 पॉलिपेप्टाइड चेन ह्या एकमेकांवर गुंडाळलेल्या असतात आणि ह्या 4 पॉलिपेप्टाइड चेन एकत्र येऊन यस हिमोग्लोबिन तयार होत असतो. हिमोग्लोबिन हा क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. टर्शरी स्ट्रक्चरचं एक्झाम्पल मायोग्लोबिन आहे, लक्षात ठेवा. आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं प्रोटीन एक्झाम्पल हे हिमोग्लोबिन आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिमोग्लोबिन आपल्या ब्लड मध्ये आरबीसी मध्ये असतो, जो गॅसियस वाहून नेण्याचं काम करतो, CO2 आणि कार्बन ऑक्सिजन आणि CO2, लक्षात येते. तर अशा प्रकारे हे प्रोटीनचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. बरं, आता क्वाटर्नरी स्ट्रक्चरचा सेट कसा आहे तर क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये ह्या वेगवेगळ्या चेन एकमेकांवर फोल्ड झालेले असतात. यस, एक चेन तिची फोल्डिंग, दुसरी चेन तिची फोल्डिंग, तिसरी चेन तिची फोल्डिंग, म्हणजे अशा ज्या चेन आहेत स्ट्रिंग ऑफ स्पियर और स्पियर अरेंज वन अपॉन इच अदर लाईक अ क्यूब और प्लेट्स, असा या क्वाटर्नरी स्ट्रक्चरचा सेप आहे, लक्षात ठेवायचं. टर्शरी स्ट्रक्चरचा सेप आहे होलो उलन बॉल लाईक आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरचा सेप आहे लिनियर स्ट्रिंग ऑफ स्पियर अँड स्पियर अरेंज वन अपॉन इच अदर लाईक क्यूब और प्लेट्स, हे आपल्याला विसरता येणार नाही. तर अशा प्रकारे आपण प्रोटीनचे 4 स्ट्रक्चर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी तर हे कंप्लीट केलेले आहेत. यस, थँक्यू व्हेरी मच.